नमस्कार, मी संजय सोनवणे. आपण इतिहासाबद्दल जास्त अशासाठी बोलतो की इतिहास अनेकदा रिपीट होत असतो आणि आजच्या काळावर आपल्या वर्तमान जीवनावर इतिहासाचा फार मोठा पगडा असतो. इतिहास चुकीचा सांगितला गेला की बरोबर सांगितला गेला, त्यात काही गफलती केल्या गेल्या किंवा अत्यंत बदनामीकारक एखाद्याचा इतिहास जर समोर आणला तर त्याचे परिणाम काय होतात हे आपण आजही पाहू शकतो. उदाहरणार्थ, राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी बीजेपीने आतापर्यंत 40,000 कोटी रुपये खर्च केले. का खर्च केले? कारण शत्रू पक्ष जो आहे त्याला जेवढं बदनाम करता येईल, मनोबल जेवढं खच्ची करता येईल तेवढं करावं असा प्रयत्न असतो. नंद घराण्याबद्दल असंच झालेलं आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की नंद घराण्याचा शेवटचा राजा धनानंद याचा पराभव करून चंद्रगुप्त मौर्याने स्वतःचं साम्राज्य स्थापन केलं. चंद्रगुप्ताने नंदाच्या विरुद्ध का शस्त्र उपसलं याची कारणं अत्यंत वेगळी आहेत, ती आपण नंतर बघू. परंतु या क्षणी नंद घराण्याबद्दल थोडीशी माहिती घेणं गरजेचं आहे. नंद घराण्याला सर्व पुराणांनी प्रचंड बदनाम करून टाकलेलं आहे. खरं तर एवढी शक्तिशाली साम्राज्य त्याने उभं केलं होतं की पंजाब पासून ओरिसापर्यंत आणि दक्षिणेत विंध्य पर्वतापर्यंत त्याचं साम्राज्य पसरलं होतं. खरं म्हणजे भारतातला पहिला सम्राट म्हणून नंद घराण्याला आपल्याला मान्यता द्यावी लागते. एकंदरीत 9 नंद राजे झाले असं म्हटलं जातं. ती संख्या किती वर्ष राज्य केलं याबद्दल सुद्धा पुराणांमध्ये एक वाक्यता मात्र अजिबात सापडत नाही. कोणी म्हणतं की पहिला जो नंद होता महापद्मनंद याने 40 वर्ष राज्य केलं. इसवी सन पूर्व 345 पासून इसवी सन पूर्व 322 पर्यंत राज्य केलं एकाच नंदाने. मग नंतरच्या 9 नंदांनी कधी राज्य केलं? कारण इसवी सन पूर्व 321 मध्ये नंदांचा पराभव करून चंद्रगुप्त मौर्य स्वतः सत्तेत आला होता. म्हणजे पुराण एकतर दिशाभूल करणारी, गफलत करणारी माहिती देतात हे उघड आहे. कोणी म्हणतात त्यांनी 88 वर्ष राज्य केलं सर्व नंदांनी मिळून, कोणी म्हणतात 40 वर्ष, तर जैन सोर्स सांगतात 155 वर्ष. आता ह्या काळाच्या सीमा इतक्या वेगळ्या वेगळ्या आहेत की नक्की काय हे सांगता येणं आज अशक्य आहे. परंतु 9 नंदांनी राज्य केलं हे मात्र याच्याबद्दल एकमत आहे. त्याच्यामुळे आपण हा अंदाज बांधू शकतो की सरासरी 15 ते 20 वर्ष एका नंदाने जर राज्य केलं असं मानलं तर यांनी जवळपास 150 ते 200 वर्ष राज्य केलं. म्हणजे मेरू तुंगाने जे 155 वर्ष दिलेली आहेत ती बरोबर असावीत असा माझा तर्क आहे. पण नंदांना बदनाम करण्यासाठी काय केलं? पहिला नंद जो होता त्याने शिशुनाग वंशाचा शेवटचा राजा याचा खून केला. तो न्हावी होता. त्याने गळा कापला राजाचा, कारण त्याच्या बायकोवर याचं प्रेम बसलं होतं, त्याच्या बायकोचं याच्यावर प्रेम बसलं होतं आणि त्या प्रेम प्रकरणामध्ये याने त्या राजाचा धाडी करताना गळा कापून खून केला. अशी पहिली एक कथा त्याच्याबद्दल बनवली गेली. ती खरी असेल खोटी असेल, कारण सत्तेसाठी अशी कट कारस्थानं होत असतात, त्याच्यामुळे असेलही किंवा नसेलही असं आपण म्हणू. परंतु त्या न्हाव्यापासून त्या राणीला जी मुलं झाली ती मुलं म्हणजे ही नंद, त्या नंद वंशाचा त्यातून स्थापना झाली आणि महापद्मनंद हा पहिला नंद सम्राट. आणि शेवटचा सम्राट म्हणजे धनानंद, ज्याचा चंद्रगुप्ताने पराभव केला आणि मगधाचं पाटलीपुत्रचं साम्राज्य स्वतः प्राप्त केलं. हे बदनाम करण्याचं कारस्थान का झालं हे आपण पहिल्यांदा पाहायला पाहिजे. नंदांवर सर्व पुराणांचा, विष्णू पुराण असेल, मत्स्य पुराण असेल, वायू पुराण असेल, आक्षेप काय आहे की नंदांनी क्षत्रियांचा विनाश केला. परशुरामानंतरचा क्षत्रियांचा समूळ नायनाट करण्याचं काम नंदांनी केलं, म्हणून त्याचा पूर्ण विरोधी आणि बदनामीचा भाग यांनी हातात घेतला. आता क्षत्रिय नष्ट झाले म्हणजे नेमकं काय झालं हे लक्षात घ्या. आधी शिशुनागांचं साम्राज्य हे केवळ मगधापुरतं म्हणजे बिहारपुरतं मर्यादित होतं. परंतु महापद्मनंद सत्तेवर आल्यानंतर त्याने साम्राज्याचा प्रचंड विस्तार केला आणि पंजाबपर्यंत आपली सीमा भिडवली. त्याने कुरु, पांचाल, मत्स्य, शूरसेन हे सगळे प्रदेश जिंकून घेतले आणि 4 प्रदेश म्हणजे आर्यावर्त, आणि आर्यावर्त म्हणजे आर्यांचं, वैदिक लोकांचं एक हार्ट, केंद्रबिंदू असलेलं किंवा त्यांचं प्रचंड ज्या भूमीवर प्रेम आहे अशी भूमी म्हणजे आर्यावर्त. आणि आर्यावर्तच धनानंदाने जिंकून घेतल्यामुळे किंवा महापद्मनंदीने जिंकून घेतल्यामुळे वैदिकांची अर्थात सस्यउत्पट झाली, कारण हा त्यांच्या धर्माचा नव्हता. नंद
नंद त्यांच्या धर्माचा नव्हता, तो जैन असेल, हिंदू असेल, परंतु वैदिक तर निश्चित नव्हता. त्याला शूद्र असं यांनी घोषितच करून टाकलेलं आहे. आणि इथून पुढे पृथ्वीवर फक्त शूद्रच राज्य करतील, एक क्षत्रिय राज्य करणार नाही अशी भविष्यवाणीही त्यांनी केली. त्यानंतर एक क्षत्रिय कसे नंतर जे उत्पन्न झाले आणि त्यासाठी या वैदिकांनी काय काय क्लुप्त्या केल्या राजाच्या जवळ जाण्यासाठी, याच्या कथा अत्यंत विनोदी आणि कधी कधी किळस यावी अशा प्रकारच्या कथा त्यांनी बनवलेल्या आहेत. महाभारतातल्या एका कथेबद्दल तर मी आपल्याला सांगितलंच आहे की महाभारतात असं म्हटलेलं आहे की भीष्माचार्य सांगतात, परगंमत म्हणजे की क्षत्रिय सगळे संपवल्यानंतर परशुरामाने सगळे क्षत्रिय संपवले. मग क्षत्रिय स्त्रिया सगळ्या परशुरामाकडे गेल्या, वेद संपन्न ब्राह्मणांकडे गेल्या आणि म्हणाल्या की आम्हाला जर मुलं झाली नाही तर क्षत्रिय संपतील, आम्ही संततीसाठी काय करू. मग वेद संपन्न ब्राह्मणांकडनं संतती उत्पन्न करून घ्या असा सल्ला त्यांना मिळाला आणि त्यातनं हे नंतरचे जे क्षत्रिय आहेत अशा विकृत कथेतून निर्माण झाले अशी ती कथा आहे. महापद्मनंदीलाही क्षत्रियांचा विनाश करणारा म्हटलं गेलं, कारण याने आर्यावर्त जिंकला ना. ज्या भागात यांचं स्वतः स्वामित्व बसलेलं होतं, त्यांचं वर्चस्व बसलेलं होतं, त्यांनी त्यांची समाज रचना बसवली होती, आपली वैदिक जी वर्णाश्रम व्यवस्था आहे ती घट्ट बसवली होती, त्याची पकड झालेली होती आणि तो भागच नंदाने जिंकून घेतल्यामुळे साहजिकच नंदांबद्दल यांना द्वेष वाटणं, तिरस्कार वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे. परंतु नंद हे खरोखर तिरस्कार करण्याच्या योग्यतेचे होते का, त्या प्रश्नाचं उत्तर मिळतं की नाही. कारण यांनी एक तर साम्राज्य वाढवलं, दुसरी गोष्ट अशी की भरभराट साम्राज्याची एवढी केली की त्यांना गंगेच्या पुरासारखा पैसा त्यांच्याकडे आहे, धन त्यांच्याकडे आहे. असं संगम साहित्यातल्या दक्षिणेकडच्या तमिळनाडूमधल्या संगम साहित्यातल्या एका कवितेमध्ये, संगम साहित्यातल्या म्हटलं गेलं इसवी सनाच्या पहिल्या शतकातल्या कवितेमध्ये की हे नंद एवढे श्रीमंत होते, तो दानही करायचे, त्यांचे दानाध्यक्ष त्यांनी नेमलेले असायचे आणि ते दानशाळांमधनं दानही करायचे. म्हणजे नंद कंजूस नव्हते, म्हणजे नंद कंगाल नव्हते, प्रजेवर काय फार कर लादले आणि प्रजेचा छळ केला असंही चित्रण नाही. त्यांचा राग का वैदिकांचा त्यांच्यावर की केवळ आर्यावर्त सुद्धा नंद साम्राज्याने जिंकून घेतल्यामुळे आणि आपली सत्ता त्यावर बसवल्यामुळे आणि तिथले जे राजे होते वैदिक राजे त्या सगळ्यांना यांनी कदाचित मारून टाकलं असेल किंवा हरवलं असेल किंवा बंदीगृहात टाकलं असेल, परंतु त्यांची सत्ता गेली. म्हणून पृथ्वीवर इथून पुढे क्षत्रिय राज्य करणार नाहीत, सारे शूद्रच राज्य करतील अशी भविष्यवाणी पुराणांना करावी लागली. आणि ही भविष्यवाणी करताना गफलत काय झाली की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपर्यंत पाहू शकतो की राज्याभिषेकाच्या वेळेस मग तो प्रश्न सातवाहनांना आला असणार, तो प्रश्न यादवांना आला असणार, पण तसं काही इतिहासात चित्र नाहीये. म्हणजे यांनी हे मध्येच कधीतरी खो काढले, मध्येच कधीतरी घालघुसड केली, मध्येच कधीतरी इतिहास विकृत केला, मध्येच कधीतरी इतिहासामध्ये फेरबदल केला आणि खरा इतिहास आहे तो पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु बाकीची साधनं आहे, म्हणजे हाती गुंफा शिलालेख जो आहे सम्राट खारबेलाचा, तो जैन होता आणि नंद राजाने 200 वर्षापूर्वी तिथली अग्रजीन म्हणजे आदिनाथ, ऋषभनाथ जे पहिले तीर्थंकर आहेत जैनांचे, त्यांची प्रतिमा त्याने नेऊन पाटलीपुत्रात ठेवली होती आणि खारवेलाने ती नंतर पाटलीपुत्र जिंकून ती परत आणली 200 वर्षानंतर, असा इतिहास आहे. आणि नंदांनी त्या भागात कालवे बांधलेले होते असं सुद्धा त्या शिलालेखात आवर्जून लिहिण्यात आलेलं आहे. कालवे बांधले होते, शेतीला पाणी पुरवठ्याची सोय केली होती, धर्मशाळा बांधल्या होत्या. म्हणजे जर आपण बाकीची साधनं जरी पाहिली, इतिहासातली कंटेम्पररी साधनं पाहिली, पुराणात काय म्हटलं ते सोडून दिलं, कारण ते एवढं महत्वाचं नाही. महत्वाचं असं नाही की ते फक्त बदनामीकारक की पहिला नंद हा शूद्र स्त्रीपासून झाला, शूद्र होता, शूद्राची संतती म्हणजे ही सारं नंद घराणं, आणि त्यांना बदनाम करण्यासाठी जे जे साधन वापरताना शक्य होतं त्यांनी वापरलं. आणि त्याचं इतर जे कर्तृत्व आहे, इतर जे साम्राज्य विस्ताराचे प्रयत्न आहेत, एक सेंट्रलाइज ऍडमिनिस्ट्रेशन जे तयार केलं त्या ऍडमिनिस्ट्रेशनकडे मात्र पुरेपूर दुर्लक्ष झालेलं आहे. या नंदांच्या ऐवजी एखादा जर वैदिक राजा असता, समजा वैदिक राजा असता खरोखरचा, तर यांनी महाकाव्य लिहिली असती, त्याच्यावर नाटकं लिहिली असती, खंडकाव्य लिहिली असती. परंतु तसं झालेलं नाही, कारण नंद हे त्याच्या दृष्टीने अत्यंत द्वेष करण्याचं साधन बनलं. कारण त्यांनी आर्यावर्त जिंकून घेतला, जे त्यांचं मूळ एक
स्वतःचा प्रभाव असलेलं एक साम्राज्य होतं आर्यावर्त. त्या आर्यावर्तच नंदाने जिंकून घेतल्यानंतर नंदांबद्दल यांना तिरस्कार वाटणं स्वाभाविक जरी असलं तरी ते तिरस्कार दाखवताना त्यांनी ज्या विकृत कथा निर्माण केल्या त्यामुळे इतिहासही पुसला गेला. आणि एवढंच नाही तर आपल्याला आपलं जे आकलन आहे समाजाचं, सर्वसामान्य समाजाचं, ते सुद्धा बिघडलं. आपल्याला आजच्या राजकारणाची जर पाळंमुळं पाहिजे असेल तर एवढ्या मागे जावं लागतं. त्यामुळे मी नेहमी वैदिक किंवा RSS यांच्या विरोधात जे मी बोलतो त्याचे एकच कारण आहे. त्याचं कारण असं आहे की यांचं मिसइन्फॉर्मेशन हे यांचं फार प्रभावी हत्यार आहे. चुकीची माहिती पसरवायची, चुकीच्या कथा निर्माण करायच्या व्हॉट्सअपवरनं किंवा आणि कुजबूज मोहीम असायची बघा, त्या कुजबूज मोहिमेतनं पसरवायचं आणि केन प्रकारेनं जे महानायक होऊ शकतात की होतेच त्यांना कसं बदनाम करायचं किंवा त्यांना वैदिकच कसं ठरवायचं हे सगळे उपद्व्याप केले जातात. या इतिहासातनं हा धडा आपल्याला घ्यायला पाहिजे. वर्तमानात आपण कोणत्या दृष्टीने समाज जीवनाकडे, राष्ट्र जीवनाकडे, राष्ट्रीय नेत्यांकडे पाहिला पाहिजे हे आपल्या त्यामुळे लक्षात यायला फार मदत होऊ शकेल. नंद घराणं हे अत्यंत प्रभावशाली होतं. चंद्रगुप्ताने त्याच्या विरुद्ध शस्त्र का उचललं? कारण त्याचे एवढं मोठं त्याच्याकडे सैन्य असताना, हत्ती असताना, घोडदळ असताना त्याने ज्यावेळेला अलेक्झांडरचं आक्रमण झालं त्यावेळेस चंद्रगुप्ताने वारंवार आवाहन करूनही नंद म्हणजे धनानंद आपलं सैन्य घेऊन बाहेर पडला नाही आणि ग्रीक सैन्य नंदाच्या सैन्याला घाबरलेलं होतं. हे ग्रीक इतिहासकारांनीच लिहून ठेवलेलं आहे. म्हणून त्यांनी पुढे जायचं नाकारलं अशी एक मखलाशी केली जाते. परंतु चंद्रगुप्ताने पश्चिमोत्तर भारतातल्या सगळ्या टोळ्यांना घेऊन त्यांचं नेतृत्व करून अलेक्झांडर विरुद्ध जो उठाव केला त्या उठावाने इतका त्रस्त झाला अलेक्झांडर की त्याला परत जाताना अक्षरशः खैबर खिंडीतनं नाही परत जाता आलं. त्याला जावं लागलं ते मकरान भागातनं, बोलन खिंडीतनं. आणि मकरान भाग वाळवंटी भाग आहे, ते त्याचे तहानेने भुकेने असंख्य सैनिक अलेक्झांडरचे मेलेले आहेत. हा इतिहास एक फार महत्वाचा इतिहास आहे, तो आपल्याला पाहिला पाहिजे. म्हणून चंद्रगुप्त मौर्याने नंदांविरुद्ध, कारण स्वतःचं साम्राज्य आणून पश्चिमोत्तर भारत जर आपल्या ताब्यात घेतला नाही तर परकीय आक्रमण होतच राहतील हे चंद्रगुप्ताच्या लक्षात आलं. आणि धनानंतर 9वा राजा होता, 9वी पिढीचा होता आणि थोडासा ऐशारामी झाला असणं स्वाभाविक आहे. त्यामुळे त्या नंदाने पुढाकार घेऊन जर ग्रीक सैन्यावर हल्ला केला असता तर अलेक्झांडर फार पटकन पळून गेला असता. त्याला वेळ लागला, 4 वर्ष वेळ लागला. ते केवळ नंदांमुळं. त्यामुळे चंद्रगुप्ताने नंदांवर स्वारी केली हा खरा इतिहास आहे. मग त्याने नंदान जिंकलं. या चाणक्याचा कुठलाही संबंध नाही, त्याचा कसलाही उल्लेख नाही, कसलाही नामोल्लेख कुठेही कोणत्याही ग्रीक किंवा भारतीय पुराणांमध्ये चाणक्य या नावाचा संदर्भ येत नाही. चंद्रगुप्त तसं पाहिलं तर वैदिकांच्या दृष्टीने शूद्रच, कारण ते त्यांच्या धर्माचेच नव्हते ना. हा पडला जैन किंवा हिंदू आणि वैदिक पडले ते वेगळ्या धर्माचे. त्यामुळे त्यांनी चाणक्याला त्याच्या गुरुपदावर बसवलं. कारण चंद्रगुप्त मौर्याच्या घराण्याने नंतर 9-10 जे राजे झाले त्यांनी भारतामध्ये अत्यंत यशस्वीपणे भारताच्या सीमा भारताच्या बाहेर नेल्या, एक सामर्थ्य निर्माण केलं आणि भारताचं एक जे वैभव आहे, जे सैनिकी सामर्थ्य आहे हे त्यांनी जगाला दाखवून दिलं. त्यामुळे यांना चंद्रगुप्ताला किंवा त्याच्या घराण्यातल्या कोणाला बदनाम करताना एवढं शक्य झालं नाही. परंतु इतर मार्गाने ज्या ज्या कथा उपस्थित करताना शक्य, प्रस्तुत करताना शक्य त्या करत गेले. आणि आजही चंद्रगुप्तापेक्षा लोकांना चाणक्य आठवतो, जो काल्पनिक व्यक्ती आहे. लक्षात घ्या, ह्या इतिहासाला चमत्कार आहे की एक काल्पनिक व्यक्ती मुख्य नायकापेक्षा महानायक व्हावी आणि लोकांच्या मनावर गारुड करावं. आणि चाणक्य, हा चाणक्य, तो चाणक्य या गोष्टी बोलाव्यात, चाणक्य नीतीच्या गोष्टी बोलाव्यात, कोणतीही वाक्य चाणक्याच्या नावावर खपवून द्यावीत. आपण फेसबुकवर बघत असाल, आपण व्हॉट्सअपवर बघत असाल, हे जे चाललेलं आहे हे आजचं राजकारणाची अत्यंत सुसंगत आहे. म्हणजे BJP जे राजकारण करते आहे हे अक्षरशः हे वैदिक राजकारण आहे. वैदिकांनी जे इसवी पूर्व 6व्या शतकापासून भारतामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये या बनावट कथा प्रस्तुत करून जो गोंधळ माजवलेला आहे त्याचा परिणाम समाज जीवनावर, समाज मानसशास्त्रावर आणि माणसाच्या विचारशक्तीवर एवढा झालेला आहे की
सर्वसामान्य हिंदूंना आपण दुय्यम आहोत असंच वाटत राहतं. आता ते अभिजन बहुजन अशी विभागणी झालेली आहे, ती खरं खोटी विभागणी आहे. ती खरं म्हणजे वैदिक आणि हिंदू ही अशी विभागणी आहे, ती सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि हे सर्वांना सांगण्याची आवश्यकता आहे. जेवढं शक्य असेल तेवढी तुम्ही हे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा, लाईक करा, शेअर करा, जिथे जिथे पाठवताना शक्य तिथे पाठवा. आणि ही एक सामाजिक नव्हे, ही सांस्कृतिक क्रांती आहे, हे आपण पहिले लक्षात घेतलं पाहिजे. कारण सांस्कृतिक दृष्ट्या आपण विजय मिळवल्याखेरीज किंवा आपलं स्वतःचं जे आहे ते समोर आणल्याखेरीज आपल्याला या खोटाड्यांच्या संस्कृतीला प्रतिकार करता येणं शक्य नाही. आपण आपल्या संस्कृतीबद्दल सजग राहिलं पाहिजे, सत्य काय आहे ते जाणून घेतलं पाहिजे. नंद हे दाखवलं जातं, वाईट दाखवलं जातं, तेवढे वाईट निश्चित नव्हते. त्यांनी चांगली श्रम केली. त्यांच्या सुरुवात कोणापासूनही झालेली असो, तो न्हावी असो किंवा तो अनवरस पुत्र असो, काही असो, त्यांनी काही फरक पडत नाही. कर्तृत्व महत्वाचं असतं आणि हिंदू लोकांनी नेहमी कर्तृत्वाला महत्व दिलेलं आहे. पण वैदिक लोक जन्माने तो कोण आहे, तो ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे का वैश्य आहे, आणि यांनी 2 वेळा म्हणजे परशुरामाने क्षत्रिय नष्ट केले असंही सांगायचं, नंतर नंदांनी क्षत्रिय नष्ट केले असंही सांगायचं, आणि कलियुगात क्षत्रिय नाहीत अशी पण भविष्यवाणी करायची. मग ह्याच्या 3 कोलांटुड्या या लोकांनी घेतलेल्या आहेत. हे कोलांटुड्या घेणारे लोक आहेत, ह्या कोलांटुड्यांपासून सावध राहायला पाहिजे. काल मोहन भागवत काल काय म्हटले हे आधी बघून मग आज काय म्हटलंय याचा विचार केला पाहिजे. कारण हे परस्पर विरोधी विरोधाभासी बोलत राहतात, संभ्रम निर्माण करत असतात, लोकांच्या मनात इतिहासाबद्दल एक साशंकता निर्माण करत असतात. यांनी आता ते नवीन शैक्षणिक धोरण आणलेलं आहे, ते किती घातक आहे याच्यावर आपण नंतर चर्चा करणारच आहोत 1-2 दिवसामध्ये. आपल्याला आपल्या संस्कृतीत काय ढवळाढवळ झालेली आहे, काय विकृती निर्माण केली गेली आहे, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपले डोळे उघडणार नाहीत. आपण कशाच्या आहारी चाललो आहोत हे सुद्धा समजणार नाही. हे लक्षात घ्यावं. एवढंच मित्र, धन्यवाद, नमस्कार.